आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। संखमध्ये परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह हबप तुकाराम बाबा महाराज यांचा अभिनव उपक्रम। संख येथील बाबा आश्रमात आजपासून सप्ताहाला सुरुवात। 21 मेला सांगता। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती ते संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानवी जीवन संकटात येणार आहे। झाडे वाढली पाहिजेत, जगली पाहिजेत यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज हे कायम आग्रही असतात। विजयपूर येथील परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या 4थ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त संख येथील बाबा आश्रमात अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दररोज सायंकाळी 7 वाजता आरती व त्यानंतर 9 वाजता कीर्तन सोहळा पार पडणार आहे। परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। 16 मे पासून हरिनाम सप्ताहास सुरुवात होत आहे। येत्या 21 मेला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 21 मे रोजी वृक्षाची पूजा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सिद्राया मोरे, संजय धुमाळ, हबप अमृत पाटील जाळाळ, हबप दादा काटे महाराज, हबप समर्थ राठोळ महाराज, रामदास भोसले, लिवगौंडा भोसले, चनप्पा आवटी, दत्ता साबळे, पिंटू मोरे, बसू बिराजदार, जयदीप माने, विशाल राठोळ यांनी केले आहे। पूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी तब्बल 4 वर्षापूर्वी या ठिकाणी जे वृक्ष आहे ते लावलेलं होतं। त्या वृक्षात म्हणजे झाडाचा मी स्मरण दिन म्हणून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 5 दिवसाचा ठेवतोय। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 16/5/2026 ते 21/5/2026 पर्यंत सकाळी 21/5/2026 रोजी सकाळी 12 वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे। ठीक 12 वाजता फुले व गुलाल म्हणून कार्यक्रमाची सांगता होत असताना एक वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय। गेले 4 वर्ष झाले हा कार्यक्रम सातत्यपूर्वक करतोय, पण ह्या वर्षी आमच्या जतपूर भागामध्ये 2 दुःखद घटना घडल्या, दुर्दैवी घटना घडल्या। त्या अनुषंगाने आम्ही साध्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचा मानस या ठिकाणी ठेवतोय। आम्ही हा जो उपक्रम राबवत असताना झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी हा जो संदेश जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे तो संदेश घेऊन जाण्याचा देखील आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतोय। एका झाडाचा कार्यक्रम, एका वृक्षाचा सप्ताह होतोय। मंदिरामध्ये मूर्तीचा सप्ताह झालेला बघितला असेल, कीर्तन प्रवचनामध्ये अनेक संत महात्म्याचे कार्यक्रम झालेले बघितले असेल, पण एक वृक्ष, त्या वृक्षाचा ज्या वृक्षामध्येच मला बघा असे सांगणारे सिद्धेश्वर महास्वामीजी यांचा स्मरण दिन आणि श्रीसंत बागडेबाबा मंदिराचा वर्धापन दिन ह्या दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेस आम्ही करण्याचा मानस ठेवतो। या कार्यक्रमासाठी आपण जत भागातील सर्व तमाम भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि पुण्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। जय बागडे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।